एका माणसाच्या पदव्या मोजायला अख्खं आयुष्य कमी पडलं असतं. ज्यांच्या पुस्तकांच्या संग्रहाने आशियातलं सर्वात मोठं खाजगी ग्रंथालय तयार झालं आणि ज्यांनी एका हाताने या देशाचं नशीब आणि दुसऱ्या हाताने करोडो लोकांचं भविष्य लिहिलं. कोण होते ते महामानव? आजच्या या विशेष भागात आपण उलगडणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील अशा काही गोष्टी ज्या कदाचित तुम्ही कधीच ऐकल्या नसतील. नमस्कार, वर्षा ज्ञानदीप चॅनल मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आपल्या भाषणाला सुरुवात करूया. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष भाषण. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित असलेल्या माझ्या तमाम देश बांधवांना आंबेडकर जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा. नभातील ताऱ्यांची तमा नसावी, नभातील ताऱ्यांची तमा नसावी, अन्यायाची भीती कधीही नसावी. ज्यांनी मिळवून दिले हक्क आम्हा सर्वांना, ज्यांनी मिळवून दिले हक्क आम्हा सर्वांना, त्या भीमरायाची प्रतिज्ञा कायम मनात असावी. आज 14 एप्रिल हा दिवस केवळ एक तारीख नसून तो या देशातील कोट्यावधी शोषितांच्या, वंचितांच्या आणि सामान्यांच्या स्वप्नांना धुमारे फुटलेला दिवस आहे. आज अशा एका महापुरुषाची जयंती आहे ज्यांनी केवळ माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला नाही, तर या लोकशाहीचा महाग्रंथ म्हणजे भारताचे संविधान लिहिले. ते म्हणजे विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचे जीवन म्हणजे संघर्षाची एक धगधगती मशाल होती. ज्यांच्या अंगावर 18 विश्व दारिद्र्य होतं, ज्यांच्या वाट्याला समाजाने उपेक्षा आणि अपमान दिला, त्यांनीच या देशाचे भविष्य बदलण्याचे काम केले. बाबासाहेबांनी शिकवण दिली की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी परदेशात जाऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पदव्या संपादन केल्या. लंडनमध्ये असताना ते केवळ अभ्यासात मग्न असत. एका दिवसात 18 तास अभ्यास करून त्यांनी ज्ञानाचे अथांग दालन खुले केले. त्यांच्याकडे ज्ञानाचा इतका मोठा साठा होता की त्यांना आज आपण सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजेच ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखतो. बाबासाहेबांना सामाजिक क्रांतीचे प्रणेते असे का म्हटले जाते? बाबासाहेबांनी केवळ पुस्तकी ज्ञान मिळवले नाही, तर त्या ज्ञानाचा उपयोग समाजातील अन्याय दूर करण्यासाठी केला. महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह असो वा काळाराम मंदिर प्रवेशाचा लढा, त्यांनी नेहमीच समानतेचा विचार मांडला. पाण्यावर कोणाची मक्तेदारी नसावी, पाण्यावर कोणाची मक्तेदारी नसावी, अन्यायाची कोणीही गुलामी नसावी. मानवतेचा धर्म शिकवून गेले जे जगाला, मानवतेचा धर्म शिकवून गेले जे जगाला, त्यांच्या विचारांची मशाल विसता कामा नये, विसता कामा नये. त्यांनी पाहिलेले स्वप्न हे केवळ एका वर्गासाठी नव्हते, तर ते संपूर्ण मानवजातीसाठी होते. स्त्रियांना सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल मांडले. आज भारतातील स्त्रिया ज्या अधिकार पदांवर बसल्या आहेत त्यांचे मूळ बाबासाहेबांच्या विचारात आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार. स्वातंत्र्यानंतर या विस्तीर्ण आणि विविधतेने नटलेल्या देशाला एका सूत्रात बांधण्याचे कठीण काम बाबासाहेबांनी केले. भारताचे संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून ते भारतीयांचे जगण्याचे तत्वज्ञान आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या 4 खांबांवर त्यांनी या लोकशाहीची भव्य इमारत उभी केली. विद्यार्थ्यांसाठी संदेश. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त केवळ भाषणे ऐकून किंवा घोषणा देऊन चालणार नाही, तर त्यांच्या आयुष्यातील 3 महत्त्वाच्या शब्दांचे आपण पालन केले पाहिजे. ते शब्द म्हणजेच शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. उत्तम शिक्षण घ्या, केवळ पदवीसाठी नाही तर प्रगल्भ विचारांसाठी. संघटित व्हा म्हणजे जातीपातीच्या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून एकत्र या. संघर्ष करा म्हणजे अन्याय विरुद्ध आणि स्वतःच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील रहा. जाता जाता इतकेच म्हणेन,
दगड झालो तर सह्याद्रीचा होईन, दगड झालो तर सह्याद्रीचा होईन, फूल झालो तर भीमाच्या पायाशी वाहीन, फूल झालो तर भीमाच्या पायाशी वाहीन. पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा याच मातीत, पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा याच मातीत, आणि आयुष्यभर फक्त भीमरायांचा विचार गाईन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण जगाचे प्रकाशस्तंभ होते. त्यांच्या विचारांवर चालणे हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल. खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय हिंद, जय भारत. विद्यार्थी मित्रांनो, बाबासाहेबांचा हा इतिहास किंवा एका व्यक्तीचा प्रवास नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा लढा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जय भीम लिहून नक्की कळवा. जर तुम्हाला अशाच ऐतिहासिक वीरगाथा आणि प्रेरणादायी इतिहास पाहायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. कारण इतिहास तेच घडवतात ज्यांना इतिहास माहीत असतो. धन्यवाद.